जे रियाज ज्यूस आहे वैशाली भोसले यांना दिल्यानंतर तर वैशाली भोसले यांना काय काय आजार होते, त्या आजार ते कसे मुक्त झाले आहे, ते फक्त आणि फक्त रियाज ज्यूस जे पूर्ण आपल्या बॉडीमध्ये काम करतं. कारण मी राहते पुण्यामध्ये आणि मला यांचं बऱ्याच काही गोष्टी माहीत असल्यामुळे मी यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांना मी भरपूर सल्ले दिल्यानंतर त्यांनी ते वापरल्यानंतर त्यांना काय काय रिझल्ट आले तुम्ही फक्त त्यांच्या तोंडातून ऐकू शकतात. रियाज ज्यूस काय काम करतात. ज्या वेळेस माझ्याकडे रियाज ज्यूस आलं, मी हे काही लगेच घेतलेलं नाहीये. उषा पुजारींचे मी खूप व्हिडिओज पाहिले, त्याच्यानंतर मी तो निर्णय घेतला आणि रियाज ज्यूस ज्या वेळेस मी वापरायला सुरुवात केली, मला वाटतं 15 दिवसानंतरच, कारण फर्स्ट माझे आजार कोणते कोणते होते. मला ऍसिडिटीचा त्रास होता, मला मूळव्याधाचा त्रास आहे, म्हणजे कोंब आहे मला, आणि शिवाय मला सायंटिकाचा प्रॉब्लेम आहे, कमरेमध्ये गॅप आहे माझ्या, आणि तिसरी गोष्ट म्हणजे माझ्या ब्रेस्ट म्हणजे चेस्ट मध्ये गाठी झालेल्या आहेत. या साईडला पण झालेल्या आणि या साईडला पण झाले. ज्यावेळेस मी ते चेक केलं त्यावेळेस त्या कळल्या की ते चरबीच्या आणि पाणीच्या गाठी आहेत. पण घाबरले होते मी की ह्या गाठी कदाचित कॅन्सरच्या सुद्धा असू शकतात, पण तसं नाही निघालं. मग यांनी मला हे औषध ज्यूस दिल्यानंतर, अमृत ज्यूस दिल्यानंतर आता महिना होत आलाय, म्हणजे 2 बाटल्या झाल्यात माझ्या. तर अक्षरशः म्हणजे माझा जो गुडघ्यांमध्ये जो त्रास होता तो खूपच कमी झालेला आहे. आणि कमरेत पण म्हणजे मला असं म्हणजे असा प्रॉब्लेम होता माझा की दुखायला लागलं ना की दुखायचंच, ते 2-3 दिवसाला मला ते त्रास असायचाच. आणि तो त्रास चालू झाला की अक्षरशः मला जे डॉक्टरने स्टेप सांगितले आहेत की ते मसाज करून, म्हणजे अक्षरशः मला मसाज केल्यानंतर दुसऱ्या दिवशीच मला आराम भेटायचा, तो पण एकदम पूर्ण क्लिअर भेटत नव्हता. पण हे ज्यूस घेतल्यानंतर म्हणजे बराचसा त्रास कमी झालाय. म्हणजे माझे गुडघे जे दुखत होते, म्हणजे पुढून तर दुखायचे पण त्या आतल्या साईडनी पण दुखायचे, तर ते स्टॉप झालंय माझं दुखणं. आणि नसांमध्ये म्हणजे मला असं थोडंसं असं नाही का, म्हणजे असं थरथरपणा म्हणा किंवा असं थकल्यासारखं जाणवायचं, तो थकवा सुद्धा माझा गेलाय. आणि या इथे मला जास्त पेन व्हायचं, कारण सायंटिकाचा प्रॉब्लेम असल्यामुळे ही माझी जागा सुजायची अक्षरशः. त्याच्यामुळे मी कुठलेही प्रवास करत नव्हते. पण आता म्हणजे ना, मी प्रवास जरी केला तरी मला थकल्यासारखं जाणवत नाही. आणि कोंब माझा आहे ना अक्षरशः शोधावा लागतो की तो कुठं आहे म्हणून आता. आणि पित्ताचा मला तेव्हापासून त्रासच झालेला नाहीये. म्हणजे हा फायदा मला रियाज ज्यूस मुळे झालेला आहे. माझे गुडघे दुखत नाहीये, कमरेचा त्रास कमी झालाय माझा, पित्त म्हणजे मला जाणवतच नाहीये पित्त आता मला, आणि प्लस मला तो कोंबही जाणवत नाहीये. बरं, पुढे काय की बाबा हा रियाज ज्यूस सगळ्यांनी घेतला पाहिजे का. हा, तर माझ्याकडे पाहून, माझा रिझल्ट पाहून मला अशी माझी इच्छा आहे की तुम्हाला पण आरोग्य हवं असेल तर तुम्ही हा रियाज ज्यूस नक्कीच घेतला पाहिजे. आजारी आहेत म्हणून घेऊ नका, तर तुम्ही निरोगी राहण्यासाठी हा रियाज ज्यूस घ्या, अशी माझी इच्छा आहे.